नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज ठाकरेंची आज महायुतीसाठी ठाण्यामध्ये जाहीर सभा होते. श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंसाठी राज ठाकरे यांची सभा होते. सेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात जाणार आहेत. महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे यांचे खूप आभार मानतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या सभेसाठी सगळेजण उत्सुक असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. तर मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर पडली अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तर राऊत महान व्यक्तिमत्व, त्यांच्यावर मी बोलणार नाही असं राजू पाटील यांनी म्हटलं. राज ठाकरे साहेबांना पण धन्यवाद देतो की त्यांनी देखील मोदी साहेबांच्या विकासाला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला पाठिंबा दिला आणि ते स्वतः प्रचारात उतरलेत. त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, त्यामुळे मोठं समर्थन महायुतीचं वाढलेलं आहे. त्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन या संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना अतिशय फायद्याचं ठरेल. मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत, कल्याण लोकसभेमध्ये आहेत. ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत. सगळे आम्ही उत्साही आहोत, उत्सुक आहोत. सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत, जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे, ते काय म्हणणार आहे, काय मार्गदर्शन करणार आहे आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे. हे जे ठाकरे आहेत त्यांच्यावर जे जात आहेत त्यांनी गेल्या काल 2 महिन्यापर्यंत त्यांची भूमिका होती की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका. हे गद्दार आहेत महाराष्ट्राचे, हे महाराष्ट्राचे गद्दार आहेत, महाराष्ट्राचे बेईमान आहेत. मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका अशा गर्जना करणारे उद्या त्याच मोदी आणि शहांच्या मांडीला मांडी लावून बसताना महाराष्ट्र पाहेल. याच्यामुळे त्यांनी जी गुलामांची एक फौज निर्माण केली आहे मोदींनी, लाचारांची, त्यात अजून एक भर पडेल. बाकी काय आहे? मान्य राजसाहेब हे बाळासाहेबांचे प्रतिरूप आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा मान्य राजसाहेबच चालवत आहेत हे तुम्हाला सध्या दिसत आहे. इतर लोक कोणाच्या मागे फरफटत गेले ते त्या लोकांना दिसत आहे. त्यामुळे त्यांची एक इच्छा होती की ठाकरे नाव हा हिंदुत्वासोबत असला पाहिजे, आमच्या सोबत असला पाहिजे, आम्ही त्यांच्या सोबत असलो पाहिजे आणि आज ती इच्छा पूर्ण होताना त्यांना दिसत आहे. त्यामुळे ते आनंदात आहेत. आमचे मूळ विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत. स्वर्गीय साहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं, आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले, तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत, जाहीर सभेला, महायुतीच्या जाहीर सभेला संबोधित करतायत. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारातनं राज ठाकरे साहेबांच्या आम्हाला ऐकायला मिळेल. तर टीका टिप्पणी बघायला मिळत आहेत, राजकीय प्रतिक्रिया बघायला मिळते. या सभेपूर्वी श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची संयुक्त सभा आहे ठाण्यात. महायुतीसाठी राज ठाकरे यांची ठाण्यातली सभा आहे. या सभेचं आणखी एक वैशिष्ट्य आणि राज ठाकरेंच्या दौऱ्याचं एक खास वैशिष्ट्य सांगायचं ते म्हणजे आनंद दिघे यांचा जो आनंद आश्रम आहे त्याला सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा भेट देत आहेत. सभेआधी राज ठाकरे आनंद आश्रमात जाणार आहेत. आनंद दिघेंच्या स्मृतींना ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे या सभेतून संबोधित करतील. आपले प्रतिनिधी नंदकिशोर आता आपल्यासोबत आहे. नंदकिशोर, काय वातावरण, तयारी बघायला मिळते या सभेची? पाहायला गेलं तर राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी आतापर्यंत 2 सभा झालेल्या होत्या. एक तर कणकवलीमध्ये झाली होती आणि दुसरी पुण्यामध्ये झालेली होती. आणि ह्या दोन्ही सभा जर पाहायला गेला तर या दोन्ही सभा या भाजपसाठी केलेल्या होत्या. आणि पहिल्यांदाच आज राज ठाकरे हे आता शिवसेनेसाठी म्हणजे धनुष्यबाणासाठी प्रचार करणार आहेत. तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. समोर आपण बघतोय शिवसेनेचा मोठा जो डेस्क आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि तिथूनच थोड्याच वेळात राजगर्जना आहे ती संपूर्ण ठाणेकरांना आणि मनसैनिकांना ऐकायला मिळणार आहे. त्या अगोदर जर आपण पाहायला गेलं तर मनसेचे जे प्रमुख
प्रमुख नेते आहेत ते आता सभेस्थळी पाहणी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर आपण बघतोय बाळा नांदगावकर आहेत, अविनाश अभ्यंकर असतील, नितीन सरदेसाई, श्री सावंत असतील, या संपूर्ण जे बडे नेते आहेत ते आता या संपूर्ण सभेस्थळीची पाहणी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। संपूर्ण खुर्च्यांच्या ज्या मांडण्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण जी वातावरण निर्मिती जी करावी लागते ते या संपूर्ण परिसरात वातावरण निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर युतीचे संपूर्ण जे पक्ष आहेत, भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी आणि या तिन्ही पक्षाचे जे झेंडे आहेत किंवा तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे जे फोटो बॅनर आहेत ते या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मनसैनिक असू दे किंवा तिन्ही पक्षाचे जे आता कार्यकर्ते आणि ठाणेकर आता सभेस्थळी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या अगोदर सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर आनंद आश्रमात सुद्धा राज ठाकरे जातील आणि शिवसेनेच्या बरोबर, आणि फुटीनंतर किंवा त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी उपस्थित होतील। धन्यवाद नंदकिशोर या माहितीबद्दल। सन्मान्य राजसाहेबांनी जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा ही ठाण्यातली पहिली सभा असेल, परंतु आता ही तिसरी सभा आहे। ह्याच्या आधी सन्मान्य नारायण राणेंकरता आणि पुण्यामध्ये परवा सभा झाली आणि फक्त महाराष्ट्रात किंवा ठाण्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये आज राजसाहेब काय बोलणार याची उत्कंठा आहे, आम्हालाही आहे। आणि नक्कीच राजसाहेब ठाकरे जेव्हा इथे उभं राहून बोलतील तेव्हा नक्कीच या देशाला नवीन दिशा देणारं असं त्यांचं भाषण आहे।